हेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्तीतलं पहिलं मेडल मिळवून दिलं आणि यानंतर ऑलिम्पिक इतिहासात भारतीय कुस्तीच्या वाट्याला असे अभिमानाचे क्षण आलेच नाहीत. पण तब्बल 52 वर्षांनंतर तो सुवर्ण क्षण अखेर आलाच. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतानं कुस्तीत इतिहास रचला. फ्रीस्टाईल कुस्तीच्या 66 किलो वजनी गटात भारताच्या सुशील कुमारनं ब्रॉन्झ मेडल पटकावलं. दिवसाची सुरुवात पराभवाने झालेल्या सुशीलनं रेपीच्याच राऊंडमध्ये वर्ल्ड रँकिंग मधल्या बेलारूसच्या 2ऱ्या नंबरच्या, अमेरिकेच्या 3ऱ्या नंबरच्या आणि कझाकिस्तानच्या 4थ्या नंबरच्या मल्लांना त्याने लोळवलं आणि संध्याकाळी मेडल स्वीकारण्यासाठी तो पोडियमवर होता. बीजिंग ऑलिम्पिक मधल्या विजयानंतर नजफगडचा मल्ल सुशील कुमारच्या रूपानं भारताला नवा स्पोर्ट्स हिरो मिळाला. आपल्या दमदार कामगिरीने देशाचं नाव जगामध्ये उंचावणाऱ्या सुशील कुमारनं वर्ल्ड रँकिंग मध्येही 3ऱ्या क्रमांकावर झेप घेतली. क्रिकेटपेढ्या भारतात सुशील कुमारने कुस्तीचा पाया रचला होता आणि यावर कळस चढवला तो भारताच्या युवा कुस्तीपटूंनी. पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये युवा कुस्तीपटूंनी 100% यश मिळवलं. कुस्तीत 7 पैकी 7 गोल्ड मेडल भारताने जिंकली आणि महाराष्ट्राचा त्यात वाटा होता 3 गोल्डचा. विजय रहे भारत के अजीत पांडुरंग पाटील. भारतीय कुस्तीपटूंच्या यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कुस्तीपटूंनी चक्क पुण्यातील गोकुळ वस्ताद तालीमला भेट दिली. या लाल मातीत नेमकं काय दडलंय ते या कुस्तीपटूंनी जाणून घेतलं. सरत्या वर्षात महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला राहुल आवारेने. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तब्बल 33 वर्षांनंतर त्याने महाराष्ट्राला फ्रीस्टाईल मध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलंय. अयोध्येत झालेल्या सिनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राहुलने 55 किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकलं, तर याच स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या सुशील कुमारनेही 66 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं. वर्ष सरत आलं की क्रीडा क्षेत्रात बाजी मारणाऱ्या खेळाचा आणि खेळाडूंचा आढावा घेतला जातो, पण यात अभावानच कुस्तीचा उल्लेख असतो. पण 2008 हे वर्ष याला अपवाद ठरलं असंच म्हणता येईल, कारण याच वर्षात भारतीय मल्लांनी खऱ्या अर्थानं आखाडा जिंकला. पण हे झालं कुस्तीबद्दल. एका छोट्याशा ब्रेक नंतर राजानंद घेऊन येतोय चेस मधल्या आनंददायी वर्षाबद्दल. पहा फक्त IBN लोकमत.